भोपाली चिकन रजेला कोरमाची रेसिपी आज मी शेअर करणार आहे तुमच्या बरोबर। आणि हा कोरमा एकदम मस्त असा रेडी होतो, रेस्टॉरंट सारखा टेस्ट तुम्हाला भेटणार आहे। तर चला बनवूया एकदम नवीन अशी कोरम्याची ही रेसिपी। तर हा चिकन कोरमा बनवण्यासाठी 600 ग्राम मी घेतलेला आहे चिकन, ज्याला स्वच्छ साफ करून धुवून घेतलेला आहे। 4 हिरवी मिरची मी टाकलेली आहे ग्राइंड करून। त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून टाकूया आपण आलं लसणाची पेस्ट, हाफ टीस्पून टाकूया हळद, मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार, आणि 1 टीस्पून आपण यामध्ये टाकूया तूप। आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे चिकन मध्ये मिक्स करून घेऊया। तर चला हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेऊया। आपल्याला हा चिकन कमीत कमी 1 तास मॅरिनेट करायचा आहे। तुम्ही जास्त वेळ 3 ते 4 तास सुद्धा मॅरिनेट करू शकता। तर मी इथे 1 तास याला मॅरिनेट करून घेणार आहे। त्यानंतर या पातेल्यामध्ये मी कांदा फ्राय करून घेतलेला होता। 3 कांदे घेतलेले होते मध्यम साइज, त्याला गोल्डन फ्राय करून घेतलेलं होतं। त्यानंतर आता त्याच तेलामध्ये मी टाकत आहे अख्खे गरम मसाले। यामध्ये दालचिनी, वेलची, मोठी वेलची, लवंग, काळी मिरी आणि त्याबरोबर टाकलेला आहे तमालपत्र। आणि त्यानंतर इथे मी टाकलेला आहे 1 मोठा कांदा ग्राइंड करून, आणि कांद्याची पेस्ट टाकून आपण इथे मिक्स करून घेऊया। आणि आपण इथे कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया। हे बघा मस्त असा कांद्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे। आता आपण यामध्ये टाकूया आलं लसणाची पेस्ट 1 टीस्पून, कारण आपण चिकन मध्ये सुद्धा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। तर थोडंसं ग्रेव्हीसाठी आपण इथे टाकूया 1 टीस्पून पेक्षा सुद्धा कमीच होतं ते। आणि ते टाकून मिक्स करून अर्धा मिनिट परतून घेतलं। त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया, कारण कोथिंबीरचा टेस्ट या कोरम्यामध्ये खूप छान येतो। मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया। परतल्यानंतर आता आम्ही इथे टाकणार आहे चिकन, जे मॅरिनेट करून घेतलेले होते ते चिकन आपण यामध्ये टाकून घेऊया। आणि चिकनला आपण इथे परतून घेणार आहोत 5 ते 6 मिनिटं हाय फ्लेम वरती, कारण चिकन मधनं थोडं थोडं पाणी सुटेल आणि आलं लसणाची पेस्टचा कच्चा वास, चिकनचा कच्चा वास सगळा निघायला पाहिजे। म्हणून आपण इथे 5 ते 6 मिनिटं हाय फ्लेम वरती चिकनला परतून घेणार आहोत। तेल सुटेपर्यंत आपल्याला चिकनला इथे परतायचं आहे, चिकनचा कलर सुद्धा चेंज होईल। तर चला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया 5 ते 7 मिनिटांसाठी। हे बघा मस्त असं कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि हे बघा तेल मस्त असं सुटलेलं आहे, पाणी पूर्णपणे ड्राय झालेलं आहे, चिकनचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे। तर इथे मी परतून घेतलं। त्यानंतर 1/4 टीस्पून टाकूया हळद, हाफ टीस्पून लाल मिरची पावडर, 1.5 टीस्पून टाकूया धणे पावडर, त्याबरोबर हाफ टीस्पून गरम मसाला पावडर, हाफ टीस्पून रेड चिली फ्लेक्स, आणि व्हाईट पेपर पावडर हाफ टीस्पून टाकूया। इथे मी व्हाईट पेपरचा वापर केलेला आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ब्लॅक पेपरचा सुद्धा वापर करू शकता। मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया तेल सुटेपर्यंत या मसाल्याला। आणि हे बघा तेल सुटेपर्यंत मी मसाल्याला परतून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया, आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स केल्यानंतर आपण इथे जेव्हा बॉईल यायला सुरुवात झाली तेव्हा झाकण झाकून 15 मिनिटं चिकनला शिजवून घेऊया मध्यम आचेवरती। आणि ही झालेली आहेत 15 मिनिटं। आणि हे बघा पाणी सुद्धा ड्राय झालेलं आहे आणि चिकन सुद्धा शिजलेले आहे। थोडंसं अजून आता दही बरोबर कांदा बरोबर शिजणार आहे चिकन। तर इथे मी 15 मिनिटं ठेवलेली होती। परत हाय फ्लेम वरती 1 मिनिट परतून घेऊया, म्हणजे थोडं थोडं जे पाणी असेल ते सुद्धा आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। जेव्हा अशा प्रकारे मस्त असं तेल सुटेल तेव्हा आपण यामध्ये टाकूया कांदा, जो मी फ्राय करून घेतलेला होता पहिले, त्याला मी मिक्सर जार मध्ये टाकून ग्राइंड करून घेतलेलं होतं। तर कांदा यावरती टाकून घेऊया। आणि त्यानंतर आपण 100 ग्राम यामध्ये टाकूया दही। कांदा आणि दही टाकून मिक्स करून घेऊया, कारण दहीचं सुद्धा पाणी सुटणार आहे यामध्ये। तर ते पाणी सुद्धा आपल्याला ड्राय करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे 4 ते 5 मिनिटं, कारण जे दहीचं पाणी सुटेल ते सुद्धा ड्राय व्हायला पाहिजे आणि जो आपण कांदा टाकलेला आहे त्याचा सुद्धा चव मस्त यायला पाहिजे। तर परतायचं आहे आपल्याला 4 ते 5 मिनिटं। आणि 4 ते 5 मिनिटं परतल्यानंतर तेल मस्त सुटलेलं आहे। तर आता आपण ग्रेव्हीच्या हिशोबाने यामध्ये टाकूया पाणी। तर फक्त अर्धा ग्लास इथे पाणी टाकणार आहे, कारण कोरमा थोडा थिक असतो ग्रेव्ही मध्ये। तर मिक्स करून घेऊया। कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता। तर इथे मी मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स केल्यानंतर बॉईल यायला हलकी हलकी सुरुवात झालेली आहे, तेव्हा झाकण झाकून आपण 5 मिनिटं ठेवूया लो फ्लेम वरती। आणि लो फ्लेम वरती 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत।
आणि हे बघा मस्त असं तर्रीवरती आलेली आहे आणि हा आपला जबरदस्त असा आता कोरमा जो आहे ना तो होणार आहे रेडी. पण अजून आपण यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. तर हे बघा मस्त असा कोरमा, दाणेदार असा कोरमा आपला झाला आहे रेडी. तर आता यावरती टाकूया 1 टीस्पून कसुरी मेथी, कारण याची चव सुद्धा छान येते, आणि त्याबरोबर कोथिंबीर. तर इथे मी मुठभर कोथिंबीर चिरून टाकलेली आहे आणि त्याबरोबर टाकूया 2 थेंब केवडा एसेन्सची. तर केवडा एसेन्सचे जो कोरम्याचा टेस्ट आहे ना तो वाढतो, म्हणजे टेस्ट खुशबू जी आहे ना ती येते, वास मस्त येतो चांगला. चला मिक्स करून घेऊया. आणि हा जबरदस्त आपला भोपाली चिकन रजेला कोरमा जो आहे ना तो झालेला आहे रेडी. तर इथे मी मिक्स करून घेतलेला आहे. आता परत झाकण झाकून मी इथे ठेवणार आहे 2 मिनिटासाठी, कारण सगळा जो फ्लेवर आहे ना तो मस्त असा कोरम्यामध्ये आला पाहिजे. आणि हे बघा किती जबरदस्त असा हा कोरमा आपला झालेला आहे रेडी. तर एक मिक्स देऊया आणि झाकण आपण इथे ठेवूया 2 मिनिटासाठी. त्यानंतर आपण गरमागरम हा कोरमा सर्व करून घेऊया. तर ही झालेली आहे 2 मिनिटं आणि हे बघा मस्त असा कोरमा आपला झालेला आहे रेडी. सुंदर वास येत आहे यामधनं. तर एकदा अशा प्रकारे कोरम्याची ही रेसिपी बनवा आणि तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी आम्हाला जरूर कळवा. तर चला आता आपण गरमागरम याला सर्व करून घेणार आहोत. पराठा बरोबर, नान बरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट असा हा कोरमा, किंवा जीरा राईस बरोबर खा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी. आणि एकदम मस्त असा हा कोरमा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर हे बघा सर्व करून घेतलं आणि गार्निश करून घेतलेलं आहे मी कोथिंबीर बरोबर. आणि ही आपली रेसिपी आता झालेली आहे एकदम रेडी खाण्यासाठी. तर नान बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व करा. थँक्स फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे.